महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण भारतात लोककलेमध्ये ज्यांचं नाव अतिशय उंचीवर आहे त्या मंगला बनसोडे आपल्यासोबत आहेत आणि आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। आत्ताच्या तमाशाबद्दल नेमकं पूर्वीचा तमाशा आणि आत्ताचा तमाशा याच्यामध्ये फरक काय आहे आणि आता पूर्वी जे रिस्पॉन्स मिळायचा तोच रिस्पॉन्स मिळतोय का? आताच्या तमाशामध्ये आणि पूर्वीच्या तमाशामध्ये फार फरक पडलेला आहे। पूर्वीच्या तमाशामध्ये जातीवंत ती कला आम्ही स्टेजवर करून दाखवत होतो, फार गाण्यापासून तर शेवट भैरवीपर्यंत। पण आता तुमच्या टीव्ही चॅनल शिक्षकामुळे तमाशा सगळा बदली झालेला आहे आणि काय आता अलीकडच्या मुली आहेत त्यांच्यामुळे देखील आम्हाला ते तुम्ही तसं करता म्हणा आम्हाला तसं करता येणार नाही, परंतु आम्हाला ते तर गाणं घ्यावंच लागतं, ते तर अभाव करावंच लागतं। पण असा अभाव आम्ही करू शकत नाही, असलेला अभाव करू शकत नाही, कारण का आमचे लोककला पहिल्यापासून जिवंत राहिली आणि लोककलेच्या पाठीमागं आम्ही जी धावून आहे आमचे तमाशे जेवढे फळ आहेत की लोककला जीवन ठेवण्याकरता। पण आम्ही वाईट असं काही करत नाही, परंतु की रसिकामुळं आम्हाला थोडा तमाशा बदली करावं लागतं। नक्कीच जसे जसे म्हणजे बदल हा निसर्गाचा नियम आहे त्याप्रमाणे आपला तमाशा बदलत गेलेला आहे, परंतु तमाशातून समाज प्रबोधन केलं जातं। तर नेमकं समाज प्रबोधन कसं केलं जातं? करमणुकीच्या माध्यमातून किंवा कसं? करमणुकीच्या माध्यमातून म्हणजे आता आमचे काही विनोद असतात, काही जोक असतात, त्यातलं काय पण समाज प्रबोधन होतं किंवा वगनाट्य असतं। ते वगनाट्यामध्ये समाज प्रबोधन म्हणजे समाजाला सांगतो आम्ही आबा कसं वागायचं कसं नाही। आता पूर्वीचे वगनाट्य होत होते समाजाला सांगण्याकरता दाखवण्याकरता, आमचे वगनाट्य पाहून समाजामध्ये देखील थोडा फरक पडायचा, पण आता वगनाट्याला देखील टाइम मिळू शकत नाही। शासनाकडून आम्हाला 12 काय ठिकाणी कार्यक्रम करावे लागतात आणि वग लागला तरी पब्लिक उठून जाते, नुसते गाणंच पब्लिक बघते। काही गावं अशी आहेत की तिथं वग होतो किंवा नाही होतो? नाही होतं ना, काय गावाला वगनाट्य होतं। तर आता माझ्या तमाशामध्ये आता बनसोडे गेल्यापासून नितीनच सांभाळतो, म्हणजे आमचे मिस्टर वारल्यापासून नितीन विष्णूबाळाचं काम केलं, बापू गुरुचं काम नितीनने केलं, म्हणजे जेवढे वगनाट्य आमच्या गावातले ते आम्ही कुठेतरी दाखवतो। नक्कीच आपल्या वगनाट्याच्या माध्यमातून आपण समाज प्रबोधन पण केलेलं आहे। मला एक सांगा की आता तमाशाचा भास बदललाय, पूर्वी रंगबाजी किंवा गणगवळण रंगबाजी वगनाट्य असं सगळं व्हायचं, बतावणी वगैरे व्हायची। तुमच्या ज्या कॉमेडी असतं किंवा जे कॉमेडी स्किट असतं किंवा बतावणी आपण त्याला म्हणू त्या किंवा प्रहसन, त्याच्यातून एक वेगळा संदेश महाराष्ट्राला जातो किंवा त्याला जास्तीत जास्त हिट्स भेटतात। सोशल मीडियावर देखील नितीन कुमार किंवा त्याच्याबरोबर असणारे सगळे कलाकार ते वेगळ्या पद्धतीने, त्याच्याबद्दल काय सांगा? त्याच्याबद्दल म्हणजे आता माझा मुलगा तेवढं ते सगळे वेगळे कॉमिक करतो, हे पण समाज प्रबोधनच आहे, समाजाला हेच आहे। कॉमिक म्हणजे पब्लिक हसते की बाबा तुम्ही असं करा किंवा तुम्ही तसं करा असं आम्ही सांगू शकत नाही, पण ते बघितल्यानंतर त्यांच्या मनामध्ये तर येत असेल ना की बाबा आपण देखील चांगलं वागलं पाहिजे किंवा आपण देखील वाईट वागलं पाहिजे। आता कॉमिक मध्ये तो करतो, समाजाला ज्या प्रबोधन करायचं ना नितीन कारण वगनाट्य ऐकतच नाही ना। आता सध्या गौतमीचं एक वेगळं क्रेज आहे, गौतमीची वेगळी क्रेज आहे। गौतमी पाटील असेल, संध्या पाटील असेल, त्या शोकडे कसं बघतात? कारण लोकांनी सुद्धा त्यांना डोक्यावर घेतले, लोकांना सुद्धा त्या आवडायला लागल्यात, सोशल मीडियावर देखील त्यांना खूप सारं प्रसिद्धी मिळते, त्याबद्दल काय सांगतात? ती तिच्या नशिबाने करते, ह्याबद्दल माझा काही विरोध नाही, परंतु तिने जे पहिलं केलं होतं याबद्दल तिने माफी पण मागितली होती। आणि आता तिला सारखं आपण देखील बोलणं चुकीचं आहे, पण या वार आहे, एक हवा आहे, या हवा आता मध्ये अशी प्रत्येक नावाची बाई आली होती, 1-2-4 वर्ष टिकली आणि परत हवा झाली। जसं आमचं आहे म्हणजे मी झालं किंवा मालती इनामदार झालं, रघुवीर खेडकर झालं, ही जी जुनी माणसं आहेत ना की आम्ही आता माझ्यासारखी मी 70 वर्ष होऊन गेली तरी मी स्टेजवर नसते, गौतमी पाटलांनी 70 वर्ष नाचून दाखवावं। 70 वयाच्या वयात तुमचं, कारण तुम्ही 70 वयाच्या वयात गौतमी पाटलांनी स्टेजवर नाचून दाखवावं आणि पब्लिकच्या शिट्या वाजवून दाखवावा। मी अजूनही शिट्या घेते पब्लिकच्या। दुसरी गोष्ट, माझे कलावंत तमाशामध्ये, प्रत्येक तमाशामध्ये कलावंत थंडी गारठ्याचे रात्रंदिवस पावसात गाणे घेतात। ती करू शकेल का रात्रंदिवस? तसं नाही, पण तिच्या ती नशिबाने घेते, जोपर्यंत तिचं मार्केट आहे तो पण राहील।
याच्याबद्दल मी तिला पण नावं ठेवत नाही, पण आम्ही जे करतोय ते असं एक तमाशा कलावंत म्हणजे तमाशा कलावंता म्हणजे मी एकटी नाही, महाराष्ट्रामध्ये जेवढे तमाशा कलावंत जी करतील ते कुणाला साध्य होणार नाही. जाता जाता तुमच्या रसिक प्रेक्षकांना काय संदेश द्याल किंवा काय आवाहन कराल रसिकांना? आव्हान एकच माझं वय आहे, तुमचं 78 झाले, वयाच्या 7 वर्षापासून तुम्ही वयाच्या 7 वर्षापासून खरं तर या कला सादर करताय, काय सांगाल तुमच्या चाहत्यांना? नाही, माझी एकच विनंती आहे की ही लोककला आहे माझ्या चाहत्यांना. मी रसिक म्हटल्यानंतर मी परमेश्वर मानते, म्हणजे देव मानते रसिक, आणि रसिकानंतर माझी आई ही माझी गुरु मानते, माझे आजोबा गुरु मानते. परंतु माझं एकच रसिकांना विनंती आहे की ही लोककला दिवसांदिवस पावत चालली आहे, तिला तुम्ही उचलून धरा आणि ह्या कलेला पहिल्यापासून तुम्ही रसिकांनी जर साथ केली ना तर मरेपर्यंत ही कला अजिबात तिला टच होऊ शकणार नाही, ती जगणार म्हणजे जगणार. रसिकांना माझी विनंती की तुम्ही आम्हा कलावंताला आमच्या लोककलेला सहकार्य करा ही विनंती आहे. नक्कीच तमाशाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याचं काम गेले अनेक वर्ष तमाशा पंढरीच्या या नारायणगावच्या निमित्ताने मंगला बनसोडे आपल्यासोबत होत्या. कॅमेरामन नितीनसह मी किरण वासगे, आपला आवाज, नारायणगाव.